तर बघा ही घास तोडताना ही आळी दिसली मला. ही आता आळी नाही, खरं तर याला आसवल म्हणतात आणि गुला पण म्हणतात. बघा अंगावर जर फिरला तर खूपच बेकार आहे हे इकूस, म्हणजे एकदम अंगाला अशा मोठ्या मोठ्या गांधी येतात आणि अंग लाल असं होतं आणि खाजवतं अंग. इतकं म्हणजे विषारी आळी बघा ही. आमच्याकडे याला आसवल म्हणतात, तुमच्याकडे काय म्हणतात सांगा बरं कमेंट करून. आणि खूप विषारी असतं बरं हे. एवढा मोठा आहे, याच्यापेक्षा मोठ्या मोठ्या आळ्या दिसतात बघा ह्या. आणि एकदा जर पळायला लागलं तरी खूप फास्ट तर 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 करीत पळतं, पण जरा ह्याला झपका बसला काय की मला वाटतं, त्याच्यामुळे जरा शांतच बसलेलं आहे. घास तोडत होते आणि लगेच फोन आला, चला जेवायला वाढायला या. परत काय मग लगेच यावं लागतं जेवायला वाढायला. खवा देऊन आली होती यरमाळा. कोण आलं? आला कीच आंबा दिला पप्पाने. ते पप्पा प्रेम करतात ना. ताटातला आंबा दिलाय श्रेयाला आमच्या. श्रेया तू कसं घेतला? नको म्हणायचं पप्पाला, खा म्हणायचं की तुमचं तुम्ही म्हणलं होतं, मग. तरी पण दिलाय. होय, माझ्या पिल्लूला आवडते म्हणजे कोण पप्पा. कधीही दूध न पिणारी पिऊ आज दुधावरची साई खायला लागली. तिला कधी कधी आवडते दुधावरची साई खायला. इकडं माझा 5चा चहा चालू आहे. एकदा चहा पिऊन धाराला गेलं की परत निवांत होतं. त्यामुळे आम्हाला सगळ्यांसाठी मी चहा बनवलेला आहे छान असा. बारीक पावसाचा सटकारा झाला आहे. वातावरण पण छान फ्रेश झाले आणि थोडंसं ऊन पण पडले. आता वातावरण खूप छान झाले. आता चहा ती पिऊन झालाय आणि आम्ही चालला बघा धारा काढायला. आज पिऊचा नंबर आहे धारा काढायचा. काय पिया आता का धारा काढायच्यात, कारण लाईट गेलेली होती आणि आता मला कुटी करायची राहिलेली. कुटी उगाच कशाला तिला कुटीकडं परत हात ती जायची जरा भीती असती, त्याच्यामुळे तिला लावायच्या धारा काढायला. आणि मशीनं धारा काढायच्या, त्याच्यामुळे काय टेन्शन नाही. एकदा मशीन जोडली की काय टेन्शन नाही परत, त्याच्यामुळे तिला धारा काढायला लावणार आहे. श्रेया मॅडम तुम्ही काय करणार आहे? तुम्ही काय करणार आहेत? कुटी. काय कुटी? होय, आता तू खुराक ठेवायचा गाईली काय. आता कॅन्ड जोडायला धाराची आता तयारी चालू आहे बघा. आता ह्याच्यात पाणी जाऊ नये म्हणून ह्या आतमध्ये असं इथं दोरीला बांधलेलं असतं. नाहीतर ह्याच्यात ह्या पंचमध्ये पाणी गेलं की परत ही चालू होत नाही आणि धार पण अशी फास्ट ओढत नाही. दरकी तुझ्यामुळे झाला माझा जेवण. पाऊ 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 पाऊ. साडेसहा वाजलेले आहेत आणि धारा काढून झालेल्या आहेत बघा. आता जायचं घराकडे. चला मग. सगळ्यांचं चारा खायला चालू आहे. दिवस मावळलेला आहे आणि आता बनवायचा आहे स्वयंपाक. आता पिऊच्या हातची आज रेसिपी दिरडे बनवणार आहे पिऊ. चला तर मग आता दिरड्याला सुरुवात केलेली आहे. ह्याच्यात 2 वाट्या ज्वारीचं पीठ आणि 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. 1 चमचा हळद टाकायची, आणखी थोडीशी घ्यायची हळद.
आज पिऊ बनवणार आहे दिरडी. पिऊला पण चांगला बऱ्यापैकी स्वयंपाक येतो बनवता. लसूण हातानंच घे ना, हातानंच घ्यायचं. घे अजून. लसूण थोडा जास्त घालायचा म्हणजे चवीला छान लागते. मीठ टाकले का? थोडं थोडं पाणी घालून मिक्स करायचं. मोठा चमचा घ्यायला पाहिजे होता ना, द्यायचा का मोठा चमचा? हे अशा प्रकारे पीठ करायचं आणि थोडे 5 ते 10 मिनटं झाकून ठेवायचं, म्हणजे त्यातलं मीठ, लसूण मीठ ते त्याच्यात मुरतं. आणि इथून थोडंसं काठी आणून ह्याच्यात हे करायची. ही दिरडीनं आवर्जून म्हणजे उन्हाळा संपत आला की पावसाळ्यात केली जातात बघा. ते खायला, रसाबरोबर खायला एकदम छान दिरडी लागतात. तुम्ही पण कधी केली असली तर सांगा कमेंट करून, कारण खूप छान आणि यमी आणि टेस्टी नाश्ता आहे दिरडी म्हणजे. काही नाही लागत, गव्हाचं पीठ आणि ज्वारीचं पीठ. गव्हाचं 1 वाटी आणि ज्वारीचं 2 वाटे असं प्रमाण असतं. 2 मिनटं झाकण ठेवून घ्यायचं याच्यावर. ह्याला उलटताना खूप जपून उलटावं लागतं कारण तुटतं. खूप छान अशी दिरडे झालेले आहेत बघा आपले. आणि पीठ असं इतकं म्हणजे पातळ लागतं. आता आमचे जेवणं झालेत, लेकरांची माझी जेवणं झालेत. आता हे जेवायला लागलेत. ह्यांना काय म्हणजे कसं, त्याच्यासाठी मी कारलीची भाजी आणि भाकरी बनवली होती. ते म्हटले मला काय दिरडी नकोत, मग त्यांच्यासाठी बनवली भाजी आणि भाकरी. तर मग आजचा ब्लॉग कसा वाटला, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट करायला विसरू नका. आणि परत भेटू असाच एक नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय सर्वांना. श्री गुरुदेव.